होता त्यांनी वेगवेगळ्या गावामध्ये मतपेट्या असतात सगळ्या गोळा करणं ते एकत्र ठेवणं जिथं काउंटिंग आहे तिथं विशेषतः डोंगरी भागात आदिवासी भागामध्ये दुर्गम भागामध्ये कधी कधी नावेतनं पेट्या द्याव्या लागतात आणाव्या लागतात तिथनं एसटीने आणायच्या म्हणून त्यांनी गुरुवारी शुक्रवारच्या ऐवजी शनिवारी काउंटिंग सकाळी 10 वाजल्यापासून ठेवलेले आणि शनिवारी 7 तारखेला हा सगळा निकाल लागेल 12 जिल्हा परिषद आणि त्या जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्या सगळ्या तालुका पंचायतीचा तर ही नोंद घेत असताना आज 15 तारीख आहे उद्यापासूनच सुरुवात होणार आहे मधल्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण बरेच जण महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये होतो जेवढं काही प्रयत्न करता येईल तो मनापासून करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या भागामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी केला त्याच्यामध्ये आपण पण केला आणि त्याच्यात माझ्या पुणे जिल्ह्यातल्या अनेक सहकाऱ्यांनी किंवा ज्यांचा पुणे पिंपरी चिंचवडमध्ये संबंध येतो त्यात माझे काही बारामतीचे कार्यकर्ते मला भेटत होते फोन करून सांगत होते किंवा मेसेजेस पाठवत होते की अजित पवार आम्ही तिथं येतोय आमच्या ओळखीचे हे आम्ही तिथं काम करतोय सगळ्यांनी आपापल्या परीनं जेवढं काही शक्य असेल तेवढा प्रयत्न केलेला आहे इतर पण राजकीय पक्षांनी केलेला आहे तो ज्याचा त्याचा अधिकार असतो त्याच्याबद्दल मला जास्त टीका टिप्पणी करण्याचं कारण नाही हे झालं महानगरपालिकेचं आज आता संध्याकाळपर्यंत मतदान होईल आणि उद्या त्याचं काउंटिंग सुरू होणार कारण महानगरपालिका त्या शहरापुरत्या असतात त्याच्यावर त्यांच्या सगळे EVM म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल इलेक्ट्रिक वोटिंग मशीन EVM हे एका जागी यायला काही अडचणी येत नाही जसं ग्रामीण भागात जिल्हा परिषद तालुका पंचायत दिले म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी नंतर घेतलेलं आता त्याच्या आधी नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या आपल्या बारामतीमध्ये पण झाली त्याच्यामध्ये नगराध्यक्ष म्हणून आपले सचिन सातव त्या बाबतीमध्ये निवडून आले मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो 41 जागा होत्या 41 जागेपैकी पक्षाच्या चिन्हावर उभ्या केलेल्या साधारण 35 जागा निवडून आल्या आणि 6 वेगवेगळ्या विचाराचे लोक निवडून आले परंतु त्याच्यामध्ये 3 सहकाऱ्यांनी अपक्ष निवडून येऊन देखील एकंदरीत बारामतीमध्ये चाललेला सर्वांगीण विकास बघून त्यांनी आपल्याला सहयोगी राहण्याचं कबूल केलं आपल्याला त्यांनी सह्या दिल्या आणि त्याच्यामुळं 4 स्वीकृतच्या जागा त्या ज्या 41 मागे येतात त्या 4ही आपल्याला भरता येणार आहे कारण तो कोटा असतो तो कोटा आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे या तिघांच्या मदतीमुळं आता तिथं कामाला सचिनने सुरुवात केलेली आहे इकडं माळेगाव नगर पंचायतीला आपले सातपुते त्या ठिकाणी निवडून दिले परंतु आत्ता त्यांचं ते फॉर्म उपाध्यक्षाचा वगैरे घ्यायचा असतो त्याच्यामुळे ते त्या तिथं थांबलेले आता मला ते भेटले होते तिथं मी म्हटलं तुमच्यावर आता ही जबाबदारी ती त्या ठिकाणी पार पाडा आणि 17 या जागा तिथं सातपुते पण चांगल्या मताधिक्याने निवडून आले त्याबद्दल माझ्या माळेगाव घरांचं पण म्हणजे तिथल्या मतदार बंधू पण बारामतीच्या पण मतदार बंधूंचं मी मनापासून आभार मानतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि तिथं मात्र आपण जे काही आघाडी म्हणा युती म्हणा केलेली होती त्याच्यामध्ये थोडंसं वेगळ्या रिझल्ट पाहायला मिळाला पण तिथं जेवढे अपक्ष निवडून आले ते सगळे सेपरेट मला भेटले त्यांनी सांगितलं आम्हाला तुम्हाला डायरेक्ट भेटायचं आहे आम्हाला कुणाला दुसऱ्याला आम्ही ह्यांच्यामुळे तुमच्याकडे आलो असं करायचं नाही आणि त्यांनी येऊन सह्या आपल्याला दिल्या त्याच्यावर तसं बघितलं तर 17च्या 17 आपल्याबरोबर त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याच्यातून आता उपनगराध्यक्षाच्या करता आपण वैष्णवी तावरे वृषाली राहुल तावरे तिला 1 वर्षाच्या करता उपनगराध्यक्ष पदाची संधी त्याच्यामध्ये
जयदीप दिलीपराव तावरे यांना सभागृह नेता पक्ष नेता म्हणून त्यांना संधी दिलेली आहे. उपनेता म्हणून स्वरूपच्या विशेष आपल्या वाकोडेताईंना त्यांना तिथं संधी दिलेली आहे. आणि नगराध्यक्ष म्हणून स्वतः सातपुते मी आपल्या बारामतीच्या उपनगराध्यक्षांची निवडणूक मला वाटतं परवा आहे ना, परवा आहे कधी उद्या आहे 16 तारखेला. मी त्याच्याबद्दल अनेकांनी माझ्याकडे अर्ज दिलेले की आम्हाला उपनगराध्यक्षाची संधी द्यावी. मित्रांनो, मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की आता डायरेक्ट नगराध्यक्ष लोक नियुक्त म्हणून जसं साखर कारखान्यामध्ये आपण 5 वर्षाच्या करता 5 वेगवेगळ्या गटाचे वैचमन करतो, तसं वेगवेगळ्या घटकाला संधी देण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या समाजाला संधी देण्याच्या दृष्टिकोनातून आपण दोन्ही बारामती नगरपालिका आणि माळेगाव नगरपंचायत इथं 5 वर्षाच्या करता 5 आपल्या बहिणींना किंवा आपल्या बांधवांना संधी देण्याचं साधारण धोरण आपण ठरवलेलं आहे. मी त्यावेळेस थोड्याशा उमेदवारा देत असताना आपला रामोशी समाज असेल, तिथला आपला जोशी समाज असेल किंवा इतर काही वेगवेगळ्या समाज असेल त्यांनाही सांगितलं की मी तुम्हाला सामावून घेईन. यावेळेस मात्र स्वीकृतच्या बाबतीत मी सांगतो त्याप्रकारे तिथं 5 उपनगराध्यक्ष होतील, इकडं 5 उपनगराध्यक्ष होतील. स्वीकृतच्या बद्दल तुम्हाला सांगायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये साधारण यावेळेस काही वेगळे नियम हे अचानक लावले त्या ठिकाणी गेले आणि ते साधारण कुणालाच माहिती नव्हतं. आपल्याला असं वाटलं की आपण जी नावं देऊ पक्षाच्या वतीनं ते स्वीकृत त्या ठिकाणी होती, परंतु तसं झालेलं नाही. त्यांनी नवीन आदेश काढलेले की स्वीकृत नगरसेवक ह्याचे काही नियमावली त्यांनी ठरवलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांना 5 वर्षाचा व्यावसायिक अनुभव असला पाहिजे, त्याच्यामध्ये ते डॉक्टर तरी असले पाहिजे, इंजिनियर तरी असले पाहिजे, वकील तरी असले पाहिजे, ते CA चार्टर्ड अकाउंटंट ते तरी असले पाहिजे किंवा प्राध्यापक तरी असले पाहिजे. आणि काही जण चॅरिटी कमिशनरकडे नोंद असलेल्या जे अशासकीय संघटना असतात म्हणजे त्याचे ट्रस्ट असतात, कधी वेगवेगळी क्रीडा मंडळं पण असतात, तर त्याचे पदाधिकारी तो असावा. काही लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही बसतो, प्रत्यक्षात ते बसत नव्हते. त्याचं कारण असं होतं की वर्षाच्या वर्षाला चॅरिटी कमिशनरकडे नोंद केलेल्या ज्या काही संस्था असतात त्याचं वर्षाला त्यांना रिपोर्टिंग करावं लागतं की हा आमचा हिशोब, हा आमचा जमा खर्च, हे आमचे कामकाज, तुम्ही ज्या अटीवर ज्या नियमावलीवर आदिनवमी संस्था काढली त्याचं काम असं आमचं चाललेलं आहे. जसं आपली माळेगाव शिक्षण संस्था आहे, विद्या प्रतिष्ठान आहे, कृषी विकास प्रतिष्ठान आहे किंवा तुळजाराम चतुर्थ कॉलेजचे असे वेगवेगळे आपल्याला त्या संस्थांची नावं घेता येतील किंवा मंडळांची पण नावं घेता येतात. पण त्यांचं तिथं रेकॉर्ड त्या आपल्या चॅरिटी कमिशनरकडे असलं पाहिजे, तुम्हाला ऑडिट असलं पाहिजे, ऑडिट झालेलं असलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला गंमत वाटेल, काही लाख संस्था रजिस्ट्रेशन झाल्या आणि मग मधल्या काळामध्ये काही संस्था रजिस्ट्रेशन करतात आणि नंतर काही त्याचं बघत नाही, काही नाही. अशा संस्था बऱ्याचशा ह्या बंद पण करण्यात आलेल्या आहेत आणि काही थोड्या चालू असल्या तरी त्याची नीटपणे माहिती जे आता स्वीकृतच्या करता असायला पाहिजे होती तशा प्रकारची माहिती नव्हती. त्यामुळं आपल्याला तिथं मर्यादा पडलेल्या ती गोष्ट मी आपल्याला अतिशय नम्रतापूर्वक सांगू इच्छितो. परंतु आपल्या ह्याच्यामध्ये माळेगाव नगरपंचायतीला आपण एका वकिलाला संधी दिलेली, एका ठिकाणी रामोशी समाजाच्या एका सहकार्याला संधी दिलेली आहे. मी पुन्हा तुम्हाला सांगतो यांचे सगळ्यांचे राजीनामे आपण घेतलेले. बारामतीमध्ये देखील मी तसंच करतो. त्याच्यामध्ये एक मागासवर्गीय समाजाचा घेऊन पाहतोय, एक OBC समाजाचा घेऊन पाहतोय, एक ओपन कॅटेगरीतला घेऊन पाहतोय आणि एक व्यापारी वर्गाचा प्रतिनिधित्व करणारा घेऊन पाहतोय. असे आपण त्या ठिकाणी 4 घेतोय आणि पुढं मात्र दर वर्षी ते आपण बदलत जाणार आहे.
आणि अनेक लोकांना संधी देण्याचा आपला सगळ्यांचा मानस आहे, आपल्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. त्याची कृपया नोंद माझ्या माळेगाव आणि माळेगाव नगरपंचायत, बारामती नगरपालिका यामध्ये अनेक अर्ज आजही सकाळी माझ्याकडे आले, काही पार्टीकडे पण त्यांनी दिलेले, आत्ताही माझ्या हातामध्ये काही अर्ज आहेत आणि बऱ्याच जणांना हे जे काही घडलं ते माहिती नव्हतं आणि त्याच्यामुळं त्यांना असं वाटलं की नेहमीच्या प्रथेप्रमाणे ते होईल. त्याच्यात अजून एक त्यांनी सांगितलं, नगरपालिकेचा एखादा मुख्याधिकारी असेल किंवा मनपाचा सहाय्यक आयुक्त असेल किंवा उपायुक्त असेल, त्याला 5 वर्षाचा तिथला अनुभव पाहिजे किंवा 2 वर्ष महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे आणि ते सेवानिवृत्त असले तरी ह्या कॅटेगरीमध्ये बसत असले तर ते तिथं स्वीकृत म्हणून आपण घेऊ शकतो. पण सहसा फार क्वचित असा विचार कोणी पक्ष करतो, पण बाकीचे कार्यकर्त्याला संधी देण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्यामुळं मी सुरुवातीला जे सांगितले, चॅरिटी कमिशनकडे नोंद असलेल्या अशासकीय संघटनेचे पदाधिकारी किंवा हे इंजिनियर, वकील, डॉक्टर, CA, प्राध्यापक अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये नवीन अट घालण्यात आलेली आहे. याची पण नोंद कृपा करून आपण सर्व कार्यकर्त्यांनी आणि इच्छुकांनी देखील घ्यावी, अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे. दुसरं मित्रांनो, आज मी 17 तारखेला सकाळी 10 वाजता कृषक म्हणून जे आपलं खूप मोठं आपण कृषी प्रदर्शन भरवतो, त्याच्यात वेगवेगळी जनावरं जातीवंत असतात, दुभत्या सगळ्या काही म्हशी, बैल असे लोक जनावर असतात. शेतकरी समाज मोठ्या प्रमाणात पाहायला येतो. प्रत्यक्ष काय वापर करून ती पिकं, फळबागा, भाजीपाला किंवा पिकं कशा प्रकारे आलेली आहे ते ट्रस्टवर कृषी विज्ञान केंद्रावर दाखवलं जातं. त्याकरता मला अंदाज होताच की निवडणूक लागण्याची शक्यता दाट आहे. त्याच्यावर आचारसंहिता आहे. आचारसंहिता असताना गव्हर्नर साहेबांना त्या कार्यक्रमाला येता येतं, म्हणून आम्ही गव्हर्नर साहेबांना विनंती केली. आपल्या गव्हर्नर साहेबांच्याकडे 2 राज्य आहेत आणि त्याच्यामुळं आम्ही त्यांना आग्रह केला, तर त्यांनी 17 तारखेला सकाळी 10 वाजता एअरपोर्टवर यायचं मान्य केलेलं आहे. 10 ते 4 असा त्यांचा तो कार्यक्रम राहणार आहे. मिनिट टू मिनिट कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये ते आपल्या तिकडचं कृषकचं उद्घाटन पण करणार. ह्या गव्हर्नरांना शेतीची खूप आवड आहे, त्यांचा खूप अभ्यास आहे, त्यांनी त्यामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. आम्ही ज्यावेळेस त्यांच्याशी बोलतो सेंद्रिय शेतीशी किंवा आणखी काही, तर ते इतक्या आवडीने चर्चा करतात. कधी असं मार्गदर्शन करण्याची वेळ येते त्यावेळेस पण ते अतिशय अभ्यासू आणि त्या क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात. मी त्यांना म्हणालो की गव्हर्नर साहेब, आपण एकदा या आणि पहा, तुम्ही पण समाधानी व्हावं अशा प्रकारचं काम आमचं त्या भागामध्ये चाललेलं आहे. तर त्यांनी म्हणजे याचं कबूल केलं. त्यांना आपण दुपारचा लंच पण तिथंच आहे. तिथलं उद्घाटन झाल्यानंतर आप्पासाहेब पवार ऑडिटोरियममध्ये त्यांचे भाषण पण होणार आहे आणि नंतर ते परवा गौतमभाई अडाणी आलेले होते, त्या इन्स्टिट्यूटला पण ते भेट देणार आहेत. अजून एका इन्स्टिट्यूटला तिथंच विद्याप्रतिष्ठानमध्ये भेट देणार आहेत. आपल्या ह्याला पण भेट देणार आहेत. आपल्या माळेगावमध्ये आपला गायांचा जो प्रकल्प आहे त्यालाही ते भेट देणार. अशा त्यांचा लगतच्या अशा प्रकारचा कार्यक्रम आपण केलेला आहे. त्यांना सकाळी आम्ही 17 तारखेला स्वागत करून एअरपोर्टला घ्यायला जाऊ, कारण ते येणार मुंबईतनं नाही तर ते दुसरीकडनं येणार आहेत, ज्या राज्यातून आत्ता ते आहेत तिथून, आणि परत पण संध्याकाळी ते परत जाणार असा अभिमान आहे. असा तो कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम मी आपल्याला सांगत असताना माझी आपल्यालाही विनंती आहे की या धक्काधक्कीच्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आपण कृषीला पण भेट द्यावी आणि याच्या माध्यमातून आपण कसं काम केलेलं आहे. आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे पण अनेक सहकारी
संचालक बोर्ड असेल त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष घातलेलं. परवा मी साखर आयुक्ताला पण पाठवलेलं होतं. आपल्या काही टेंडर होती तर मी म्हटलं तुम्ही तिथंच जावा, तिथंच एक गोडाऊन आपल्याला बांधायचं. पूर्वीची छोटी गोडाऊन आपण सगळी काढली आणि एक मोठं गोडाऊन आपण घेतोय. कारण पूर्वी पद्धत होती 15,000चं गोडाऊन, 20,000 पोत्याचं गोडाऊन, परंतु आता 2.5-3 लाख पोत्यांची गोडाऊन केली जातात आणि कामाला पण सोयीचं होतं आणि आपल्या कारखान्याचं पण 9,000नी हे वाढलेलं आहे, म्हणजे व्यवस्थितपणे क्रशिंग चाललेलं आहे. तीच गोष्ट आपल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये तिथं पण व्यवस्थित क्रशिंग होतंय. 9,500 होत आहे, कधी कधी एखाद दिवशी 10,000पर्यंत पण माझ्या माहितीप्रमाणे पोहोचलेले. पुरुषोत्तम दादा MD ते रिपोर्ट मला पाठवत असतात. माळेगावचे पण रिपोर्ट मला मिळत असतात. मी माहिती पण घेत असतो. छत्रपती पण यावेळेस छत्रपतीचे जे सभासद आहेत त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ज्या काही मागं काही कमतरता राहिलेली असेल त्या आपण भरून काढू. आता तोही कारखाना माझ्या माहितीप्रमाणे 8,000नी 8,500 चाललेला आहे. चेअरमन पृथ्वीराज बापूंनी पण लक्ष घातलेलं आहे. सगळ्या संचालक बोर्डाने तिथं व्यवस्थितपणे लक्ष त्या ठिकाणी घातलेलं आहे. यंदा बऱ्यापैकी तिथलाही भाव हा जाहीर केलेला आहे. मागं 500 रुपयाचा तफावत राहायची, पण मला वाटतं यंदा कमी तफावत राहील. कारण जिथं मित्रांनो तुम्हाला माहिती नाही, कारण तुम्ही संचालक बोर्डाशी बोलला तर तुमच्या लक्षात येईल सोमेश्वरचं पण इन्कम टॅक्सचं काम होतं, माळेगावचं पण इन्कम टॅक्सचं काम होतं आणि छत्रपतीचं पण इन्कम टॅक्सचं काम होतं. त्याच्यामध्ये चांगले इन्कम टॅक्सचे कन्सल्टंट लावून आपण माळेगावचा पण काही कोटी रुपये फायदा त्या ठिकाणी करून गेला. तर पैसे आले का? 3 कोटी काहीतरी येणार होते. असे 3-3.5 कोटी रुपये आपल्याला रिटर्न येणार होते. नोटीस बनलेले. अप्पासाहेब तुम्ही ज्या उद्देशाने आमच्या सगळ्यांच्या ताब्यामध्ये माळेगावची सूत्र दिलेली आहे त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे. मी जास्तीत जास्त बारकाईनं बघतो की त्याच्यामध्ये कुठलीही कमतरता राहू नये. थोडंसं काही आमचे सहकारी उत्साहाने आमच्या काही अधिकाऱ्यांना फारच धारेवर धरतात. त्याच्याकरता मी एकदा वेळ देणार आहे आणि थोडं संचालकांना पण घेऊन बसणार आहे की बाबा ते काय आपले सालकरी गडी नाही, ते अधिकारी चुकला तर तुम्ही मला सांगा ना, मी चेअरमन आहे तिथं, मी त्या ठिकाणी बघितलं. पण अलीकडं खासगी आणि सहकारी कारखान्यांची संख्या दोन्ही मिळून 200च्या वर गेली. जवळजवळ 200च्या वर संख्या गेलेली असल्यामुळं आता थोडं जरा काही झालं. मी 3-4 अधिकाऱ्यांना इथं योगेश बसला त्याला माहिती असेल की मला सांगावं लागलं की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि थांबा, असं करू नका. संचालक बोर्डाचा मला विनंती आहे, तिने संचालक बोर्डाला, की बाबांनो आपल्याला आपल्या सभासदांना चांगला दर द्यायचा आहे, लागण तारीख वार आपल्याला उसारायचा आहे. आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये कुठं उजवडावं केलं जातं असं होता कामा नये. त्यामध्ये रिझल्ट आपल्याला चांगले घ्यायचे आणि ह्या सगळ्या गोष्टी घेत असताना काही समस्या पण निर्माण होतात. हार्वेस्टर मशीनने ऊस आणताना तुम्ही जर माळेगावच्या गव्हाणीपासून थांबला तर कधी कधी बरंच काही काढावं लागतं आणि ते म्हणजे मातीचं असं काही वेगवेगळ्या गोष्टी येतात. पण तेही काळाची आपण व्यवस्था केलेली. अशा खूप काही गोष्टी कराव्या लागतात. फार बारकाईने तुम्ही तुमचा प्रपंच कसा बघता त्या पद्धतीनं या सगळ्यामध्ये लक्ष दिलं गेलेलं आहे. काही डायरेक्टर स्वतःहून खूप मनापासून त्यामध्ये ज्याला जीव ओतून काम करायचं म्हणतात तशा पद्धतीनं करतात. त्याचं मी कौतुकच करेन. आणि CBG असेल बाकीचे असेल ते पण आपल्याला तिथं करायचं आहे. या सगळ्या गोष्टी करताना मित्रांनो एक झालंय, आता काही कारखान्यांची कॅपॅसिटी एवढी प्रचंड वाढली की कारखाने बहुतेक काही जानेवारी एंडलाच बंद होते, काही कारखाने फेब्रुवारी 15पर्यंत बंद होते. आपलं माळेगाव आणि सोमेश्वरच्या सभासदांना एक चांगली सवय आहे की आपल्याला भाव चांगला मिळतो, हा गाढ विश्वास त्यांचा असल्यामुळं ते इतरांना घुस देत नाही. तुम्ही पलीकडे फलटण तालुक्यामध्ये बघितलं तर एवढे कारखाने तिथं उतरलेले तर एवढ्या तोडी चाललेल्या आहेत
ती न सांगितलेलं बरं. अशा पद्धतीनं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गोष्टी घडत आहेत. आपण म्हणलो की यंदा गेलेलं म्हणजे सीझन संपला पावसाळ्याचा की पाऊस एवढा पडला त्याच्यामुळं टनेज वाढेल, तसं इतकं काही वाढलेलं नाही. दुसरी गोष्ट, खोडवा हा तर एक शिवलीच केला, त्याला खूप पुढं फुटायला पाहिजे होती, चुळत व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही. तुरे येण्याचं प्रमाण तुम्हाला कधी जानेवारीमध्ये एवढं पाहायला मिळालं नाही. एवढे मोठ्या प्रमाणात तुरी आलेले, म्हणजे त्याची वाढच फुटलेली. अशा सगळ्या गोष्टी आहेत. आता आपल्यातल्या काही लोकांनी एआयचा वापर केला, पण यंदा थंडी ठराविक दिवसात एवढी होती की बाबासाहेब आपल्याकडे माझ्या माहितीप्रमाणे 9 पर्यंत टेम्परेचर घसरलं होतं. बारामतीमध्ये 8 पर्यंत आलं होतं ठराविक वेळेला, पहाटे पहाटे. त्याचा आता ही 6 आपण म्हणतोय 7 बरं तू म्हणशील कसं, पण एकच आहे, नेहमीच्या पेक्षा टेम्परेचर खूप खाली आलं होतं आणि ते झाल्यामुळं त्याचा परिणाम ऊसाची जरा जो हिरवेगारपणा असतो त्याच्याऐवजी ते जरा पिवळसर पडलं. कारण मी पण काही प्लॉटची पाहणी त्या ठिकाणी केलेली. आता ते दुरुस्त होईल, कारण आता 14ला संक्रांत झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती की थंडी कमी होती. आज इथे एवढे लोक बसले म्हणजे सहकारी, पण एकाच्या हातात स्वेटर दिसत नाही, याचा अर्थ थंडी कमी झाली. खरं आहे ते खरं आहे. आणि त्याकरता अशा ते सगळं एकंदरीत वेदर म्हणजे हवामान हे आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं. आपल्याला एआयचा वापर माळेगाव छत्रपती सोमेश्वरच्या माझ्या सभासदांना माझी हात जोडून विनंती आहे, तुम्हाला आम्हाला करावाच लागेल. त्याच्यात खताची बचत होते, त्याच्यात पाण्याची बचत होते. मी पण माझा मोठ्या प्रमाणात एआयचा वापर केलेला आहे, केळी एआयवर केलेली आहे. तुम्हाला जे परवडेल ते करण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला ज्यांनी केलं असेल त्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सवलत पण अनुदान पण खूप मोठ्या प्रमाणावर देते. त्याचाही फायदा फर्स्ट कम फर्स्ट येईल, ते त्या ठिकाणी घेतील. ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आपले दत्ताभाऊ भरणे यांच्याकडे, तिथं पण आपण तरतूद केलेली आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पात पण आम्ही मंत्रिमंडळाशी बोलून त्यामध्ये देखील काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे. या सगळ्या गोष्टी 5 तारखेला 7 तारखेला संपल्या की 23 तारखेला राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार. 23 फेब्रुवारी. मी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या होत्या त्या कशा त्याच्यामध्ये त्याचं प्रतिबिंब हे बजेटमध्ये दिसेल, या प्रकारे माझं स्वतःचं काम चाललेलं आहे. राज्यातल्या जनतेला आपण काही शब्द दिलेले होते, त्या शब्दाची पूर्तता करण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस, एकनाथराव शिंदे, अजित पवार आणि त्यांचं सगळं मंत्रिमंडळ महायुतीचं करेल. त्याबद्दल आपण काळजी करू नका. आपण त्याच्या संदर्भामध्ये मला थोडी आर्थिक शिस्त पण आणावी लागणार आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टीचा लाभार्थ्यांना त्यांचा लाभ व्यवस्थित मिळत असताना इथं कुठेही गडबड होता कामा नये अशा प्रकारची आपण काळजी घेतोय. आणि त्या प्रकारे तुम्ही पण सगळ्यांनी सहकार्य करावं. विशेषतः यंग जनरेशन आहे किंवा वयस्कर जरी असले तरी शेतीमध्ये आवडीनं लक्ष देणारे असे जे 72 शेतकरी आहेत त्यांनी पण त्यामध्ये पाहावं. कारण अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की तुम्हाला तुमची लागण करताना तिथल्या जमिनीचा काय साधारण माती परीक्षणामध्ये आलेलं आहे, त्याच्यामध्ये धिंच्या घेतला पाहिजे का ताक घेतला पाहिजे. आपल्याकडे अनेक वर्ष जमिनीला पाणी देऊन मी जिरायत भागाचं सांगत नाही, परंतु बागायती भागाचं सांगतो, तिथं धिंच्या घेणंच फार आवश्यक आहे. इतर भागामध्ये तुम्ही ताक घेऊ शकता जरा मुरबाड वगैरे जमीन असल्या तर. आणि त्यामध्ये नांगरण करायच्या ऐवजी आता माळेगावला पण आणला, पण माळेगावने आणताना त्याच्यात व्हायब्रेट असणारा सबसॉर्डर आणायला पाहिजे. मी काल मला ऑर्डर दिलेली आहे की मी माझ्याकरता 2 आणि अजून एका ठिकाणी 1 मागितलेला, तो मला 90,000ला बसला. तो व्हायब्रेटर असणार आहे, एकच आहे. तो उभी ऊस गेल्यानंतर
आपण ट्रॅक्टर मारायचा आणि नंतर 8 दिवस जाऊन पुन्हा आडवा मारायचा. त्याच्यातून जमिनीचा पोत मोठ्या प्रमाणावर सुधारतो. पाणी ठराविक ठिकाणी गेल्यानंतर ते थांबून राहतं. ते जी काही असा त्याला खालच्या बाजूला आपण काय करतो 1.5 फूटच नांगरतो नाही ते पलटी मारतो, पण तो खाली ते सपाट असतं टणक झालेलं असतं की त्याच्या खाली पाणी जातच नाही. त्याच्यावर हे काहीतरी 2.5 फूट काहीतरी असं फाडत जातं जमिनीला आणि मग त्याच्यातनं जमिनीत हवा जाते, सगळं जातं, जे काही ओलावपणा असतो तो कमी होतो. आणि एकदा मी अशी ते फिरवलं की एकदा आडवं फिरवायचं, ते लगेच नाही, ते 7 दिवसांनी. आणि मग तुम्हाला जे काही पिका हॅरो वगैरे वापरून डेंगचं वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. जे याचा वापर करणार आहे त्यांना तुमची लागण निघाली की खोडवा पण घेऊ शकतात आणि निडवा पण घेऊ शकतात असं म्हणेल. मी ट्रायल घेतल्याशिवाय तुम्हाला सांगणार नाही, कारण मी अंदाज लावला आहे मी पुढच्या वर्षी खोडवा घेणार आहे आणि बघणार आहे. कारण आपण ज्यावेळेस दुसऱ्याला सांगतो त्यावेळेस दुसऱ्या माणसाची प्रत्येकाची ते सहन करण्याची ताकद असते असं नाही. आणि म्हणून मी कृषी विद्यापीठाला पण सांगितलेलं आहे, माळेगाव कारखान्याला पण सांगितलेलं आहे. साधारण आपल्याला तिन्ही ठिकाणी ऊसाचे भेडे प्लॉट समजा त्या ठिकाणी करायचे, ते पण आपल्याला दाखवायला लागतील. माळेगावला पण चांगलं बेड आलेलं आहे, त्याचे काही प्लॉट घेतलेले आणि थोडं वेगळ्या पद्धतीनं रोपं तयार करून ती आपण जर वापरली तर त्याचा जास्त बेनिफिट तुम्हाला होईल अशी माझी शेतकरी समाजाला विनंती आहे. आणि त्याच्याबद्दल बाकीच्या गोष्टी हे जसं आता बंद पाईपलाईनचं थोडंसं ते टेंडर आणि बाकीचं प्रोसिजर व्हायला जायला थोडा उशीर झाला, पण आता ते राज्याला लागलेलं आहे. त्याचं टेंडर होऊन चांगला कॉन्ट्रॅक्टर कसा तिथं मिळेल. आणि आपण जे लोकांना सांगितलंय त्याच्यामध्ये आज बऱ्याचशा ठिकाणी माझ्या जनाई सिरसाईचे फाटे उपफाटे टेनचा जो भाग आहे तिथं पाणी येत नाही, तिथं बंद पाईपलाईन मधनंच ते पाणी आपण सोडणार आहे. त्याच्यामुळं खर्च एकदा होईल सरकारचा, पण पाण्यामध्ये खूप बचत होईल. आणि जे बऱ्याचदा उद्या तलाव भरायचे म्हटलं तरी पावसाळा सुरू असताना 30 तलाव घेता येतील अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये करतोय. माझं मी शब्द दिलेला होता निराकरा उपसा सिंचन योजना, त्याला जवळपास 2.5 TMC पाणी लागतंय. 1000 कोटीची ती त्या ठिकाणी योजना आहे. त्याच्या सगळ्या गोष्टी करून नाशिकला काही क्युरी निघालेली होती. पुन्हा संबंधितांच्याकडं पाठपुरावा करून ती क्युरीची पूर्तता ही आपण तिथं केलेली आहे. आणि त्याच्यामुळं त्याही कामाच्या पाठीशी मी आहे. मी हे करण्यामागचं कारण जो मधला आपला भाग हा पाण्यापासून वंचित राहिलेला आहे. माझ्या 2 हेतू आहेत की आपल्या सोमेश्वरला पण ऊस कमी पडायला लागला, माळेगावला पण ऊस कमी पडायला लागला आणि छत्रपतीला तर लाकडी लिंगोडी उपसा सिंचन योजनेचं काम चाललेलं तुम्ही पाहिलं असेल. ते काम कधी दत्ताबाबा आम्ही सगळ्यांनी आग्रह केल्यामुळं ते सुरू झालेलं आहे. त्याच्यावर तिकडच्या भागात छत्रपतीलाही फायदा होईल. झालं काय मित्रांनो, पाठीमागच्या काळामध्ये आपल्या इथल्या महाराष्ट्रातल्या साखर कारखान्याची जी काही कॅपॅसिटी होती ती मर्यादित होती. आता पूर्वी पण आपला माळेगाव हा जास्तीत जास्त सुरुवातीच्या काळात 1, 2, 2.5, 3 हजार 3.5 60 वर्षापूर्वी. तीच गोष्ट आमच्या सोमेश्वरची, तीच गोष्ट आपल्या छत्रपतीची. आता छत्रपती दोन्हीकडून 8,000च्या पुढे जातो, माळेगाव 9,500च्या दरम्यान जातो आणि आपला सोमेश्वर 10,000च्या पर्यंत जातो. आता तिपटीनं ह्यांच्या कॅपॅसिटी वाढल्या. पलीकडे साखरवाडीवाल्यांनी साखरवाडी तर बंदच असायचा, तो काही करू शकला नाही. त्यामध्ये तो मोठ्या प्रमाणावर चाललाय आणि त्यांनी एक्सपॅन्शनचं पण त्यांचं काम चाललंय. तीच गोष्ट स्वराजची, तीच गोष्ट शरीरची आणि तीच गोष्ट श्रीरामची. लोक आता शेती आहे तेवढीच आहे, नवीन पाणी माझं
टेंबू ताकारी म्हैसा हे पाणी आल्यानंतर माझ्या सोलापूर जिल्ह्यात जिथं अक्षरशः पुस्तळ उभारायचं किंवा माझ्या म्हणजे आपल्या तासगाव कंटेमानगाव जतला जो आणण्याचं काम चाललंय, परंतु इकडं सांगोला मध्ये तुमच्या खानापूर आटपाडी हा सगळा बेल्ट आहे ना, तिथे खूप ऊस झालेला आणि नव्या जमिनी आहे. त्याच्यावर पाणी मिळाल्यानंतर जे ऊसाचा त्यांचा चांगला टनिंग पण चांगलं बसते आणि रिकव्हरी पण चांगली येते. सोनीला आहे कारखाना, तिथं क्रांती आहे, असे बरेचसे कारखाने अशा पद्धतीनं तिथं पण झालेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला आपल्याच कार्यक्षेत्रामध्ये एआयचा वापर करून ऊस लावावा लागेल आणि लोक थांबायला तयार आहेत. पूर्वी काय व्हायचं, आपण आपला कारखाना चालू असायचं तर लोक थांबायचे, नाही आम्हाला माळेगावला घालायचा, नाही आम्हाला सोमेश्वरला घालायचा. आता कदाचित दुसरं पीक घेण्याच्या करता गहू किंवा हरभरा किंवा खोडवा ठेवण्याच्या करता 100-200 रुपये कमी असले तरी म्हणतात चल घेऊन जा. किंवा कधी कधी ज्याला ऊस नाही तो थोडासा कमी रिकव्हरीचा पण ऊस त्या ठिकाणी घेऊन जातो. मधल्या काळामध्ये निरापोऱ्यात सगळ्यात जास्त चांगली रिकव्हरी माळेगावची होती. आता माळेगाव सोमेश्वरची एकदम सुरस लागलेली. स्पर्धा ती खूप असली पाहिजे. माळेगाव पण पुढे जावं, सोमेश्वर पण पुढे जावं, छत्रपती पण पुढे जावं, पण शेवटी जमिनीचा आणि टोटल लॉसेस कमी करण्याच्या करता जे बारकावे असतात ते मित्रांनो, ते बारकावे आपल्याला पाहावे लागतात आणि त्यामध्ये अधिकचं लक्ष हे आपल्या सगळ्यांना तिथं द्यावं लागतं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण त्या बाबतीमध्ये करतोय. या बाबतीतली पण नोंद आपण सर्व सहकारी मित्रांनी या मेळाव्याच्या निमित्तानं घ्यावी. मित्रांनो, मला माळेगाव नगरपंचायतीच्या हद्दीतले किती जण आले तर हात करा. माळेगाव नगरपालिका घ्या का. माळेगावचे नगराध्यक्ष तिथं बसलेले. उद्याच्याला माळेगावची पहिली मीटिंग आहे. त्या मीटिंगमध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीत मी जयदीपला पण सांगेन, बाकीचे सगळे प्रमुख असतील, दुसरे सगळे जे काही निवडून आलेले त्या सगळ्यांनाच निरोप माझा त्या ठिकाणी ती की विकास होईल म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन हा माळेगाव बुद्रुक नगरपंचायत बारामतीचा हा बरेच दिवस माळेगाव नगरपंचायती करता नगर रचना विभागाकडनं या डीपीच्या विकास योजना तयार करण्यात आली. आता या योजनेचा करता नागरिकांना त्या भागातल्या हरकती सूचना करता ज्या परवानगी असते याची अंतिम मुदत 17 तारखेला संपते. तर 17 तारखेपासून या आपल्याला हरकती वगैरे सगळ्या घ्यायच्या त्याकरता माळेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि त्यांचे 17 नगरसेवक नगरसेविका या सर्वांनी सर्वसाधारण सभा जी 16 तारखेला आहे म्हणजे उद्याच आहे, त्या बैठकीमध्ये हा ठराव मंजूर करणं आवश्यक आहे. सदर विकास योजनेमध्ये आपण जसं बारामतीला विचारपूर्वक रिंग रोड टाकला तसं माळेगावच्या कार्यक्षेत्रातच माळेगाव कारखाना येत असल्यामुळे माळेगावचा परिसर वाढत असल्यामुळे पुढं काही वर्षात बारामतीकरांना बारामती आणि माळेगाव आणि इकडं पिंपरीपर्यंत हे सगळे एकच होणार आहे. म्हणजे फार तिथपर्यंत वाढणार आहे आणि म्हणून 61 आरक्षण आपण प्रस्तावित केलेली. त्याच्यामध्ये मी मुद्दाम माळेगाव नगरपंचायतीच्या हद्दीत शासकीय जागा खूप आहे. 33 आरक्षण आपण शासकीय जागेवर टाकलेले की नको बाबा लोकांच्या जमिनीवर नको. आणि मात्र 33 नंतर बाकीची आरक्षण ही आपल्याला खाजगी जागेवर ही प्रस्तावित करण्यात आलेली आहे. आता माळेगाव नगरपंचायतीच्या चारी बाजू आज नाही, आज आता तुम्ही मला आमदार म्हणून 35 वर्ष झाली. आता तुम्हाला जाणवत आहे की हे जे रिंग रोड केले किंवा मोठे रोड केले ते फायद्याचे. तसं पुढं पण काही वर्षांनी माळेगावचा परिसर ज्या पद्धतीने डेव्हलप होतोय
कृपा करून माळेगावच्या सगळ्यांनी आता तिथं आपण 30 मीटर रुंदीचा रिंग रोड करतोय, म्हणजे 100 फुटाचा. त्याचं कारण ज्यावेळेस कारखान्यावर ऊस येणार तो आतमध्ये न शिरता रिंग रोडच कारखान्यावर यावा, बाकीच्यांना गावातल्या रस्त्याला लोकांना त्रास होऊ नये. कारण लोकांची दाट होणारच. आपण त्याच्यामध्ये गरिबांच्या करता EWS म्हणजे इकॉनॉमिकल सेक्शन त्याकरता भारत सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे पंतप्रधान आवास योजनेचे पैसे देतात. त्याला आम्ही राज्य सरकारची पण जोड देतो आणि काही त्या लाभार्थीची जोड. असं करून आपल्याला त्यांना जे भूमीही नाही पण त्यांना घर असलं पाहिजे अशांच्या करता EWS हाऊसिंगच्या करता आपण जागा रचित ठेवलेली आहे. खेळाची मैदान मी आत्ताच ITI माळेगावच्या गेलो होतो. 30 एकर जागा आहे, तिथं पाणी पण आहे. आता मी रस्ते आखणी करून घेतले. आता तिथं बीज बुनन केंद्र बारामतीचं जे आहे कनेरीला तशा पद्धतीनं मी प्लांटेशन करणार आहे. मी तिथं सातपुतेला सांगितलं, तोही होता, सुभाष पाटील पण होते. मी दलवडींना पण त्याच्यात जरा इन्व्हॉल्व केलंय, सचिनला पण मी सांगितलंय आणि इतर पण काही सहकारी मित्रांनी तिथं बोलतच होतं ना, एक नंबर झाला. असे काही नगरसेवक नगरसेविका पण तिथं भेटले. तिथं जयदीप पण होता, प्रमोद पण होता, बाकीचे सगळे सहकारी होते. मी त्यांना म्हणलं की बाबा मी तुम्हाला आता मदत करतो, तुम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये उत्साह दाखवा, तुम्ही त्याच्यामध्ये पुढाकार घ्या आणि झाडं कुठं द्यायची काय द्यायची बाकीची सगळ्या गोष्टी मी करीन. आणि सुदैवाने ते मुरबाड जागा असली तरी जसं शेजारी मुरबाड जागेमध्ये आपण बारामती तालुका संघाची जमीन संघाला जमीन दिली, ती होती शासनाची, व मी त्याला हप्ते पाडून दिले. आता जवळपास सगळे हप्ते नील झाले. परवा चेअरमन मी आणि काही सहकारी भेटलो होतो. आता ती पूर्ण जागा बारामती तालुका संघाची झाली बाळासाहेब. आता तिथं आपण झाडं सुंदर लावली, तशा पद्धतीने इकडं पण आपल्याला झाडं लावायची नीटपणे. सावलीची झाडं, फळांची झाडं, असं सगळं. बऱ्याच इमारती तिथं वापरात नाही, त्या वापरात आणायच्या. गेट पण खराब झाले, ते सगळं आपण करणार आहे आणि तिथं पण आपण लक्ष देणार आहे. आत्ताच तिथं 2.5 कोटी रुपये हे CSR मधनं मंजूर करून आहे. जसं आपल्या माळेगाव अतिशय संस्था कॉलेजची तिथेही CSR मंजूर केला, पण इथलं पण 2.5 कोटी CSR मंजूर झाला. त्याच्यात मगाचा सचिव तो होता, प्रिन्सिपलनी सांगितलं दादा 1,33,00,000 मटेरियल आलंय, टँक मटेरियल. म्हणजे तुम्ही मला जे साथ देताय, मी आता जे काही तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर महाराष्ट्रामध्ये काम करत असताना, जिल्ह्यात काम करत असताना आपल्या या सगळ्या संस्था झालं काय, उद्याच्या नारायणा उद्याचं जिल्हा परिषदेचं मतदान संपलं की पुढं 3.5 वर्ष कुठलं निवडणूक नाही. ग्रामपंचायत वगैरे असते, पण साखर कारखान्यावर एक आहे तो तिकडं सोमेश्वर कारखाना, ते मी बघतो काय करायचं. पण माळेगाव नाही, सोमेश्वर नाही. त्याच्यानंतर जिल्हा परिषद नाही, तालुका पंचायत नाही, नगरपालिका नाही, नगरपंचायत नाही, आमदारकी नाही, खासदार नाही. 3.5 वर्ष कुठली निवडणूक. त्याच्यावर फक्त आपल्याला काम करायचं आणि मी बरोबर नियोजन केले, तुम्ही काळजी करू नका. पण काही सवय तुम्ही पण मोडाला. मी काम करतोय, मी तिथं बघतोय, मी अधिकाऱ्यांना बोलवले. आज तर मी नगरपंचायतीचा डेव्हलपमेंट प्लॅन 6ला निवडणुकीचे अधिकारी 6 ते 7 सागरा आम्ही तिथं बसलो होतो आणि ते सगळं तपासलं. मी कुणावर अद्याप देणार नाही. आणि जिथनं तो रिंग रोड जाईल तिथं काहींची जमीन जाईल, परंतु राहिलेल्या जमिनीची किंमत एकदम 4 पट वाढेल. कारण 100 कोटी रस्ता आहे, मध्ये 4 लेन, साईडला सर्व्हिस रोड, अशोकराव फार चांगल्या पद्धतीने होणार आहे. आणि त्याच्यातनं तुम्हाला नंतर कळेल की बाबा हे बोलला तसं झालं बाबा. कारण आता लोकांना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते. बरीच लोक बारामतीला प्रेफर करायला लागली बाबूराव की चला आपण बारामतीला आता आपलं राहिलेलं आयुष्य काढूया, एक रिटायरमेंटचं आयुष्य जगूया. काही नवीन पण लोक येत आहेत.
काही इंडस्ट्रीच्या बद्दल पण माझा प्रयत्न चाललेला आहे आणि ह्या प्रकारे राज्य सरकारच्या पण विविध योजना आहेत त्या पण वेगवेगळ्या माध्यमातून मी आणण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही साथ द्या आणि या पद्धतीनं आता तिथं या विकास आरक्षणामध्ये EWS हाऊसिंग खेळाचं मैदान प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचं आरक्षण भाजी मंडई वेगवेगळ्या 3 ठिकाणी करतोय मेन भाजी मंडई आणि काही मागे बघा भाजी मंडई दिसली की रस्त्यालाच विकत बसतात त्याच्याऐवजी तिथं उठे करू त्या पद्धतीनं बारामतीत पण आपण करतोय तसं इकडं पण करतोय एक शादीखाना जसा बारामतीत शादीखाना केलं तसं आपला मुस्लिम समाज तिथं आहे तिथं मी एक शादीखाना करतोय शॉपिंग सेंटर 3-4 ठिकाणी आम्ही शॉपिंग सेंटर करतोय बकारपणा शहराचा कमी होण्याच्या करता नगरपंचायतीच्या मालकीचं त्यांचा निधी त्यांच्याकडे नाहीये पण कुठून द्यायचं ते मी ठरवीन आणि त्या पद्धतीने त्यांना शॉपिंग सेंटरला मदत करीन जॉगिंग ट्रॅक एक आपला ग्राउंड आहेच तिथं जॉगिंग ट्रॅक केलाय आता मी बघितलं त्या ITI मध्ये पण आतमध्ये कसं थोडासा चौकोनी बऱ्यापैकी ट्रॅक होऊ शकतो मी बघायचं त्यांना ते सुभाष पाटलाला साफसफाई करायला आणि तिथं लक्ष द्यायला सांगितलेलं आहे आपल्याकडे एन्व्हायरमेंट फोरमची पण मशिनरी आहे आणि आपल्याकडं कृषी विकास प्रतिष्ठानची पण मशिनरी KVKची त्यांचाही दोघांचा उपयोग मी करून घेणार आहे आणि पालखी तळ आपली सोपान काकाची पालखी तिकडे नेते 10 एकर पालखी तळाला जागा ठेवतोय तिथं पालखी तळ ही जागा आरक्षण पालखी तळ म्हणजे आज नाही उद्या काही वर्षांनी पालखी तळाच्या जागा जर दुसऱ्या कामाकरता केल्या तर आपल्या वारकऱ्यांनी थांबायचं कुठं इमारती झाल्या तर आणि म्हणून मी जे सांगितलं त्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून हा प्लॅन केलेला माझं स्वप्न आहे माझी इच्छा आहे मी माझ्या सभेत पण सांगितलं होतं की उद्याच्या 5 वर्षांनी नगरपंचायतीची निवडणूक पुन्हा येईल त्यावेळेस महाराष्ट्रात जेवढ्या नगरपंचायती आहे त्याच्यात नंबर 1 ची नगरपंचायत माळेगावची करायची तर त्याकरता स्थानिक धर्माबदलची स्थानिक माळेगावकरांनी साथ दिली पाहिजे गटातटाचं खालची बावकी वरची बावकी या बेटातला त्या बेटातला लाखाच्या घरातला मागच्या घरातला हे सगळं जरा डोक्यात काढायचं तिथं काही लोकांनी डिवायडर करायला विरोध केला अहो तुम्ही बघा ना अजित पवारच्या स्वतःच्या घरी सहयोगला ह्याच्यातले अनेक लोक जाहीर करतात मी माझ्या इथला डिवायडर बंद केला की नाही आज बिगोड रोड कसा झाला ठराविक ठिकाणी डिवायडर करू ना पण सगळीकडे डिवायडर करायचं म्हटलं तर नाही जमणार ऍक्सिडेंट होते सगळीकडे आपल्या जागा मोकळ्या जागा इकडे माझी वस्ती डिवायडर इकडे माझी वस्ती डिवायडरच्या तिथं जागा ठेवा असं नाही वाहतुकीची शिस्त लावण्याच्या करता ज्या नियम आहेत त्या पद्धतीने ते होणार आहे विद्याधर मी रात्री आईला भेटायला गेलो होतो काल संक्रांत होती मी काल जरी संक्रांत झालेली असली तरी आपल्या तमाम माझ्या लाडक्या बहिणींना माझ्या भावांना माझ्या बांधवांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा गोड बोला तुम्ही गोड बोला मी माझ्यासाठी कारण मी गोड बोलायला लागलो तुम्हाला परिणाम झाला काय बिघडले काहीतरी आज बिघडले किंवा काम तरी होणार नाही ही गोड बोलते म्हणजे आपल्याला वाटेल लावतो गमतीचा भाग चाललाय पण मित्रांनो आपण प्रत्येकाचे सण एकमेकाचे आनंदाने साजरे करत असतो आणि त्या पद्धतीनं वेगवेगळ्या कामाच्या लाडक्या बहिणी ओवाळायला इकडं तिकडं हळदी कुंकू सगळं काही तिळगुळ द्या गौरवला आता पूर्वी आम्ही बघायचो आमच्या आजी तवा घेऊन बसायच्या आणि स्वतः तिळगुळ करायच्या असे कडक यायचे आता एक पण भेट तुम्ही केले चांगलं विकत आणायची घ्या त्याला तो टोकदारपणा असतो तो नाही पण तो टोकदारपणा इतका छान जाऊ द्याचा पण त्याला बरी सांगितलं नाही तर या पद्धतीनं पण काहीतरी तिळाच्या वजन करतात किंवा तर तिळाच्या पोळ्या किंवा बाजरीला हे लावून तीळ लावून वगैरे वगैरे तर हरकत नाही तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो संक्रांतीच्या मित्रांनो मी मगाशी सांगत होतो जॉगिंग ट्रॅक पालखी तळ
गार्डन आणि बगीचे हे पण काही ठिकाणी लहान पार्कला जागा मिळते, काही ठिकाणी मुलांना खेळायला जागा. जसं तुम्ही आपल्या बिगवड रोडला बघता किंवा तिकडच्याही बाजूला आमच्या स्टोरेज टँक आहे, आपल्या खरातांची जमीन होती तिथं बघता, किंवा आपल्या माझ्या गरुड बाग आहे तिथं पण बघताय, किंवा आपल्या रेमाडोच्या बॅक साईडला तिथंही तुम्ही बघितलेले. तसे काही गार्डन बगीचे आपण करतोय. दवाखाने तिथं व्हेटरनरी म्हणजे जनावरांचा दवाखाना नाही तर तो, नंतर कोंडवाड आपण करतो. मोकळी जनावर जर कोणी सोडत असेल तर ते कुठं रस्त्याने फिरणार नाही, कारण तर झाडं लावायची. तुम्ही बघितलंय आपल्या दूध सकाळचे तिथं कारभारी चौक आहे, सर्कल आहे, तिथून सगळी झाडं लावायला सुरुवात झालेली. माझा प्रयत्न आहे की सगळ्यांना, सचिन वगैरे सगळ्यांनी सांगितलंय की राज्यपालिकेपर्यंत, शारदा नगरपर्यंत पोहोचा. आणि सातपुत्याला सांगितलं की पुढेही त्याला निधी देतोय मी, पुढेही आपल्याला लावायचं. कारण आपलं शहर दोन्ही बाजूला मधी झाडं लावून जरा फुलं वगैरे बाकी फुलाची झाडं लावून, बोगनवेल असेल किंवा इतर, ते आपण करायचंय. आणि टाउन हॉल त्याला पण काही वेगवेगळ्या जागा. कधी कधी काय होतं, शहरं वाढत गेली की काय जण म्हणतात दादा आम्हाला एक मौलाना आझादांच्या नावाने सभागृह करून द्या, कोण म्हणतं बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने करून द्या, कोण म्हणतं पुण्यश्लोक गायत्री होळकरांच्या नावाने करून द्या. असं वेगवेगळ्या पद्धतीनं हे जे महापुरुष झाले किंवा महान व्यक्ती झाल्या, आता राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक गायत्री होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, रमाई माता यांच्या नावाने पण काही गोष्टी करायचं म्हटलं तर जागा पाहिजे. आणि म्हणून ते आपण टाउन हॉलचे पण वेगवेगळी आरक्षणं ही त्याच्यामध्ये टाकलेली. आणि बऱ्याच ठिकाणी उद्या काही नवीन कल्पना आली तर त्याच्याकरता आम्ही नगरपालिकेच्या नावाने आरक्षण टाकले की नगरपालिकेचा हा गोष्ट होण्याच्या करता अशा पद्धतीनं आपण तिथं करतोय. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की धन्यवाद, तुम्ही पण सांगा, मी पण सांगेन, हे अशा पद्धतीनं आपण गुगलचा आधार घेऊन माळेगाव नगर पंचायत याचे असा प्लॅन केलेला आहे. सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. पुरावे अन्याय होणार नाही अशी खबर देणे. यदा कदाचित एवढ्या ह्याच्यात कुठं काही घडलं तर तुम्हाला हरकती घेण्याची मुदत ही उद्याच्या 17 तारखेपासून आहे. अशा पद्धतीनं आपण तिथं पुढं जाऊया अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. मित्रांनो, आज भगिनी मला भेटायला आली आणि ती म्हणली की दादा माझ्या नवऱ्याला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने निलंबित केलं. मी माहिती घेतली तर ती माहिती घेतल्यावर असं लक्षात आलं तिच्या नवऱ्याने गेल्या 5-6 महिन्यात सीओला फोन लावला देसायला. काय झालं ते म्हणते दादा त्यांनी फक्त 78 लाख रुपयाचा भ्रष्टाचार केला. बारामतीकरांना कोटीची सवय लागली आहे म्हणून. कारण ही रस्ता किती ताकद किती 5 कोटीचा, किती 50 कोटी, नदी सुधार किती इतक्या कोटीचा, ही फाला किती तितक्या कोटीचा, म्हणून फक्त 78 लाख रुपयाचा भ्रष्टाचार केल्यावर मी ताईला म्हटलं ताई तुला तरी पडतंय का? त्यांनी ज्यांच्या नावावर पैसे उचलले त्यांना माहितीच नाही. सेव्हिंगला पैसे काढून त्यांच्या नावावर उचलले आणि त्याच्या सातबारावर दिलेलं असतं. तेच निलंबित, तेच सांगतो की त्याला काढलं. आता तुम्ही माझे हात जोडून विनंती, मी तो लेखी परीक्षेत पास झाला तर तोंडीला घेईपर्यंत आमचा अधिकार. मी पण माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये सहकारी बँक, मी तिथे डायरेक्टर असताना बऱ्यापैकी मुलं मुली लावली. बारामती बँकेमध्ये पण आम्ही लावलो. बारामती बँकेमध्ये देखील आता नगराध्यक्षपद सचिनला मिळालेले असल्यावर तिथली जागा मी त्याला चेअरमनची मोकळी करायला सांगितली की तर मी दुसऱ्याला संधी देणार आहे. काय बाबा बरोबर पद्धतीनं, कारण काय थोडंसं सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याच्या करता वेगवेगळ्या सरकारने बारामती नगरपालिकेचं काम एवढं आहे, तो लागलाय कामाला सकाळपासून तो लवकर, पण खूप काम, जेवढं काम करेल तेवढं कमी.
ते जेवढं काम करायचं ते तेवढा माझ्यामध्ये उत्साह आहे. नगरपालिकेच्या नगरसेवकांनी चांगल्या कामाला सपोर्ट केला पाहिजे. चुकीचं होत असेल तर एक तर आमचा नगराध्यक्ष चुकीचं करणार नाही, आमचा उपनगराध्यक्ष चुकीचं करणार नाही, किंवा आमच्या सीओला पण आम्ही चुकीचं होऊन देणार, चीफ ऑफिसरला होऊन देणार नाही. पण यदा कदाचित कुठं काही गडबड झाली तर ते लक्षात आल्याने आम्ही थांबू. त्याच्यामुळं आपल्याला दोन्ही शहरं कचरा नसलेली शहरं करायची, झाडलोट रोजचे रोज होणारी शहरं, तिथं नियोजनबद्ध पद्धतीनं डेव्हलप होत असलेली शहरं, अशा पद्धतीनं. आता तर आपला बारामती दूध संघाच्या पासून जो काही खरं तर तिथं जागा नाही, पण आपल्याला सर्व्हिस रोड तिथपासून फार कठीण पुलाच्या पलीकडपर्यंत यायचं आहे. तिथला कठीण पुलाचा इथला पण पंढऱ्याच्या इथला पण 4 लेन मंजूर केला. त्याचं काम पण त्या ठिकाणी सुरू झालंय. 4 लेन करून आपल्याला सर्व्हिस रोड द्यायचा आहे. त्याशिवाय पंढऱ्याला किंवा सगळ्याच गावांना सुख मिळणार नाही. या गोष्टीची मला परवा मी हनुमानवाडीला एक घटना घडली, तिथे गेलो होतो. ते मला म्हणत होते, दादा जरा सरकवता आलं तर बघा वगैरे वगैरे चाललेलं होतं. मी जेवढं शक्य असेल जिथं सरकारी जागा असेल तिथं मी करण्याचा प्रयत्न करेन. आता शशिकांत तावडे यांच्या घरापर्यंत कुठला अडचण मला दिसत नाही. म्हणजे आता जो 4 लेन चाललाय तो, आणि तिथून पुढं पण अप्पासाहेबांची वस्ती आहे किंवा इतर वेगवेगळ्या वस्ती आहेत. पूर्वी सीताईंची वस्ती होती तिथं, त्याही भागात फक्त जरा हनुमानवाडीमध्ये थोडी अडचणी, पुढे गावात पण फार अडचणी असं मला वाटत नाही. आपल्याला कॅमेरावर एक ब्रिज मोठे करावे लागतील, ते मी करीन. अशा पद्धतीनं आपण पुढे जाऊया मित्रांनो. हे करताना हे आपल्या पुढच्या पिढीकरता आपण करतो. आता काय झालं, मी एक बघितलं, आताच्या काळामध्ये देखील काही जागा पडल्या, त्याला काही कारण आहे. मी त्याच्या खोलात पण गेलोय, अजूनही मी त्याच्याबद्दलची माहिती घेतोय. यामध्ये काहींनी कारण असताना डोक्यामध्ये जातीचं खूळ घातलं, काहींनी आणखी कुठले तरी मुद्दे काढले, आणि आता धडा शिकवायचा म्हणून काहींनी धडा शिकवला. आणखी काही वेगवेगळ्या पद्धतीनं, म्हणजे अबच होतं ना, एकाच ठिकाणी होतं, पण काही ठिकाणी बिंदून पण झालं, काही ठिकाणी आपल्या चांगली मते पण बल तिथं कमी केलं. म्हणजे मी नेहमी सांगतो बाबा पॅनल तो पॅनल करा, तसं काही ठिकाणी झालेलं नाही. माझं काय म्हणणं आहे की बाबा मी एवढं करतो, कुठल्याही शहरामध्ये एवढी कामं झाली, माझा दावा एवढी कामं बारामती नगरपालिकेच्या हद्दीमध्ये झालेली आहे, तेवढी कामं महाराष्ट्रात कुठल्याही शहरामध्ये झालेली नाही. आणि ती पण दर्जेदार, आणि ती पण काही बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं काही केली, काही CSR बंद केली. आम्ही स्वतः टँकर लावले. एक आता सचिननी दिलाय टँकर, एक आता आम्ही एन्व्हायरमेंट फोरमचा टँकर दिलाय. आता ते 2 टँकर 20,000 आणि पूर्वी 4 दिलेले ते आहेतच. मला वाटतं मुथांनी एक दिला होता, योगेशने एक दिला होता, सोमानीने एक दिला होता, आणि एक सातवनी दिला होता, आणि अजिंक्य बाजारने एक दिला होता. त्यावेळेस छोटे होते, आता एकच 20-20 हजाराचे आम्ही दिले. आता पण मी आपल्या रवी काळे त्यांच्या आईचा हे आहे, प्रथम वर्ष ते तिथं हे चाललेलं आहे, कार्यक्रम चाललेला आहे. तर ते मला म्हणले की दादा आम्ही एक ॲम्ब्युलन्स केली, चांगली केली. तो म्हणला दादा हा सगळा खर्च आम्ही करायला, म्हणजे ॲम्ब्युलन्सला जे डिझेल लागेल, ड्रायव्हर, अमुक तमुक सगळं ती त्या भागातल्या लोकांच्या करता उपयोगी पडेल. आता तोही भाग आपण चांगला करतो. तिथेही सर्व्हिस रोड आणि डेकोरेटिव्ह वगैरे, इव्हन ते कल्याण पाचारी घर आहे तिथं पण साधारण पहिल्या टप्प्यात आपला पूल जो जातो कृषी विज्ञान केंद्राला, तिथपासून त्या वळणापर्यंत एक बाजूला जसं इकडं कॅनॉनचं केलंय तसं सुशोभीकरण करतो छानसं. म्हणजे वरच्यावर सुरक्षित लोकांना चालायचं म्हणलं तर तिथं चालतं.
तुम्ही काळजी करू नका. मी टप्प्याटप्प्याने मी मागाशी सांगितलं 3.5 वर्ष आपल्याला आता कामच करायचं. ते काम करताना हे मी इथल्या पुरतं बोलतो, त्याच्यावर जिल्ह्यात भागातल्यांनी हो आमच्याकडे काही आहे का तर तुमच्याकडे पण आहे. ते आता मी सांगत करून जिल्हा परिषदेला सांगेन. आता काही गोष्टी झाल्यावर काही आपल्या समोरच्या लोकांनी वेगवेगळ्यांना भेटायला सुरुवात केली. बघा तुम्हाला काय आहे का, तुमच्याकडे लक्षच नाही, असं वेगवेगळं काही ना काही बिंबवायला सुरुवात केली. मी मित्रांनो खोटं नाही सांगत, जेवढं माझं बारकाईनं लक्ष आहे. ठीक आहे, एखाद्या ठिकाणी कार्यकर्त्याला संधी देत असताना थोडंसं 19-20 होईल, पण तुम्ही सगळे माझा म्हणणं असं आहे की विकास करता माझ्याबरोबर. विकास झाला तर तुमचे छोटे मोठे व्यवसाय असतील तर ते वाढतात, चालतात, त्याच्यात 2 पैसे मिळतात. तिथं जर तुमच्या जमिनी जवळपास असतील, तिथं डेव्हलपमेंट झाली तर जमिनीची किंमत कितीतरी पटीने त्या ठिकाणी वाढते. बारामती बदलतीये तसं लोकांचं राहणीमान बदलतंय. अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यामुळं मधल्या काळामध्ये मी काही मला ज्यावेळेस कळलं हा जिल्हा खूप मोठा झाला. बाकीचे जिल्हे अक्षरशः 3 आमदारांचे, 4 आमदारांचे, 5 आमदारांचे, 6 आमदारांचे म्हणजे फार मोठे. ग्रामीण भाग पण आपला मोठा झाला. आता पिंपरी चिंचवडला 128 नगरसेवक नगरसेविका तिथं प्रतिनिधित्व करतात. पुण्यामध्ये 165 नगरसेवक नगरसेविका प्रतिनिधित्व करतात. पुण्यामध्ये देशात सगळ्यात मोठं महानगरपालिकेचं भौगोलिक कार्यक्षेत्र असणारं ते महानगरपालिका झाली. प्रश्न अनेक आहेत. आता मी खूप रोड शो केले, तुम्ही बघत असाल माई तिथं जेवढं काही वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार करता येईल तो केला. आणि हे सगळं करत असताना खूप प्रश्न आहेत. ते सोडवायचे म्हटल्यानंतर अक्षरशः मी एकटा प्रयत्न करून चालणार नाही. माझ्या जी टीम निवडून आलेली आहे त्यांनी पण त्याच्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे. मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आता जे निवडून आले मला बरेच जण म्हणायचे की दादा तुमचे सकाळी पाणी करताना ठराविकच लोक बरोबर असतात. मी कुणालाही निमंत्रित केले नाही. मी फक्त अधिकाऱ्यांना बोलवत असतो. सचिन यायचा तो त्याला आवडेल म्हणून यायचा, विशाल यायचा तो त्याला आवडेल म्हणून यायचा, किंवा इतर जे कोणी काही यायचे ते. आणि मग बाबा मी अधिकाऱ्यांना सांगतो तसं त्याला सचिन तू हे बघ, विशाल तू ते बघ, तुम्ही या ना, तुम्ही नुसताच इथे तुमच्या जवळ झाला हेच गाडी बसल्या झाला, अरे तू ये ना, तुला मांडीवर तू ये. कधी कधी सटकली ना त्याच्यामुळे सटकली. जर तुम्हाला उत्साह असेल तरी घ्या ना. आज पण माझ्या गाडी 4 लोक बसली होती, मला काही फरक पडत नाही. पण नुसतंच काड्या घालायचं काम करायचं, जरा कुठं वाद लागत असेल तर आणखी तिथं वाचायचं काम करायचं, हे बंद करावं. फार काळ टिकत नाही. कुठं गोष्टी चुकीच्या होत असतील तर मी दुरुस्त करतो ना. मी काम करतोय म्हणूनच कुठं तरी चुकत असेल. मी कुठं म्हणतो मी चुक आहे. काही गोष्टी माझ्याकडनं पण चुकत असतील. पण आपल्याला हे सगळं नगरपंचायत, नगरपालिका, ग्रामीण भाग याच्यामध्ये अजून खूप काही करायचंय. ते करायचं म्हटलं तर तुम्ही पण दादा चला. आता जसं कृषी शिक्षण संस्था काय परिस्थिती होतं, मी तिथं अध्यक्ष नव्हतो तोपर्यंत सीदेबाई होत्या, अजून वेगवेगळे मीडिया होते, वेगवेगळे लोक अध्यक्ष होते. त्यांनी त्यांच्यापर्यंत केलं. परंतु तुम्ही मला ज्या पोस्टवर बसवलंय, माझ्या ओळखी एवढ्या झाल्या. त्याही दिवशी मी गौतमबाईंची सांगितलं ना इतिहास त्यांचे CSR वगैरे, माझं तेच चालू होतं की जरा आमच्याकडे पण काही द्या CSR. कारण आपला फायदा आपण उचलला पाहिजे. आपण दुसरं काय आपल्याला मागतोय काय नाही, आपण समाजाला मागतोय. आपण बारामती घरात त्याच्यामुळे काय कारण आहे. मी तर अनेकांना सांगतो की आता एक जर भगिनी माझी पंढऱ्याची तुझ्या बाजूला काहीतरी टॉप ऑनलाईन दिली 765 ह्याची, तर मी
अडाणीच्या माणसाला फोन केला होता, त्याला मी उद्या बोलवलं तिकडं सकाळी माझ्या देवगिरीला, आणि त्याच्या काहीतरी मला त्या बहिणीचं हे ते मार्ग काढावं लागेल. ती रडायलाच लागते. अगं म्हणजे रडायची कशाला, सांग ना काय झालं ते आपण मार्ग काढू. या पद्धतीनं आपण पुढे जातोय. आपल्याला असं काम करायचंय आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, हे सगळं करत असताना नारायणराव रानात गेल्यावर आपण काही करू शकत नाही. ऐक जरा, त्याच्यामध्ये टॉवर जिथं उभा राहतो तिथले मात्र पैसे ते देतात. त्यामध्ये जर त्या टॉवरला माझ्या माहितीप्रमाणे येणे केलेलं असेल तर जास्त रक्कम मिळते. त्याच्यात काही कॅटेगरी ठरलेली. अरे बरोबर आहे ना, मी कुठे म्हणतो 3 मुलं 2च आहेत. छोटं कुटुंब सुखी कुटुंब. एक आहे नारायणराव, मला चांगलं आठवत आहे, खांड्याच्या लोकांना आठवत असेल, अप्पास काकांची जमीन खांड्यात नव्हती तेव्हा तिकडे टॉवर लागली. ती अप्पास काकांच्या रानात गेली आणि ती बदलत जायच नाही. बदलायचं झालं 10 किलोमीटर जावं लागतंय आणि पुढे 10 किलोमीटर जावं लागतंय. कारण ती नाही टॉवर आहेत ना. आता एक टॉवर माझ्या काटेवाडीच्या नाही, सोनगाव आणि ढेकवाडीच्या तिथं रानात गेला. बऱ्याच जणांना माहिती गेला, त्याला गेला. आता त्याला ते मोबदला देतात. पूर्वी हे फुकटच घालायचे. मी ऊर्जा खात्याचा मंत्री असल्यावर निवडलं 1 कुठे जागा जाते, त्यांचा काय दोष आहे. मग त्याला पैसे द्यायला सुरुवात झाली. तशा पद्धतीनं नारायणराव आणि ती बाकीची उंची तर खूप असते, म्हणजे टॉवर नाही बऱ्याच उंचीवर त्या ठिकाणी जाते. अशा पद्धतीने आणि ज्यावेळेस तुम्हाला वीज पाहिजे, सततची पाहिजे, कुठेही लोडशेडिंग नको, त्यावेळेस अशा प्रकारच्या लाईनी देशात सगळीकडे टाकल्या जातात. फॉरेस्टमध्ये टाकल्या जातात. फॉरेस्टमध्ये तेवढीच झाडं कट करतात. तुम्ही जर कधी बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. या पद्धतीनं होतं. आम्ही सांगतो की बाबा तुम्ही नेताना कुणाच्या घरावर वगैरे देऊ नका. आता शेतात आपण त्या हवेतनं तर टाकू शकत नाही, त्यावर मोठे मोठे टॉवर वगैरे होत आहेत. शहरामध्ये मी आपल्या भिगवण रोडला एक टॉवर रस्त्यात येत होता. तिथं मी जरा पैसे जास्त खर्च करून असा मोठा खाप असा तयार केला. का तर उद्याच्या आलं म्हणजे खात्याने धडकलं म्हणजे वाटच लागेल. ती पण मरेल आणि ती जात खाली आली तर आणखी किती लोकांना मार्ग सांगता येईल. म्हणून ते रस्त्याच्या अशी होतं, ते इकडून असं इथं घेतलं. आम्हाला ते पुन्हा पेट्रोल पंपाच्या शेजारी तर जेवढं आपल्याला शक्य असेल तेवढं आपल्या नागरिकांचं, आपल्या सहकार्यांचं कसं कमी नुकसान होईल या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी बघत असतो. आता माझी आपल्याला त्या ठिकाणी सूचना आहे. मी अनेक त्या 9 वर्षाची गॅप पडली, परंतु जेवढी काही कामं म्हणजे ग्रामपंचायतींना माहिती आहे की त्यांच्या ग्रामपंचायतीच्या काळामध्ये कित्येक कोटी रुपयाची कामं, म्हणजे काय जण तर तालुक्याला जेवढे पैसे मिळत नाही एवढे, म्हणजे आम्हाला आमदार निधी किती 5 कोटी असतो, पण असा निधी त्यांना एकेका गावांना त्या बाबतीमध्ये मिळालेला आहे. त्याच्यामध्ये मी साधारण तुम्हाला सांगू शकतो की खूप मोठा निधी काय होतं. मी सांगितलं की टीव्हीवाले सगळीकडे दाखवतात. मग आता काय लोक मागणी करतात, आमदार आम्हाला काही नको, फक्त बारामतीला जेवढं देत तेवढं देतात, काही नको आम्हाला. आता काय बोलायचं, बोलताना मला काही नको झालं किंवा मुख्यमंत्री म्हणजे आम्हाला काही नको, फक्त बारामतीला जेवढं मंजूर करतात तेवढंच द्या. ही बसतात म्हणजे आमदार बसतात नसणार, कारण एक म्हणजे मागणी तर करायची पण समोरच्याला वाईट पण वाटतं का मला, अशा पद्धतीनं. तर आपल्या आता माझी माळेगाव नगर पंचायत झाल्यामुळं आपली 1 जागा जिल्हा परिषदेची कमी झाली. आता आपले 6 जिल्हा परिषदेचे गट झाले. एक सुपा, दुसरं गुणवडी, तिसरं पडदळ, चौथं वडगाव निंबूर, 5वं निंबूर आणि 6वं निरावळाचं. आज सकाळी पण मोहोळचे मदन डोंगरे वगैरे बरेच लोक राष्ट्रवादीमध्ये आले. तर त्यावेळेस मला पण काही माझे जिल्हा परिषदेकरता, तालुका पंचायतीकरता
इच्छुक असणाऱ्या महिला लाडक्या बहिणी आल्या होत्या, काही पुरुष आलेले होते, काही माझ्याबरोबर काम केलेले इतर पण काही सहकारी आलेले होते आणि ते त्यांनी निवेदन दिली ती सगळी माझ्याकडे आहेत किंवा आम्हाला ह्या गटातनं आम्हाला जिल्हा परिषदेची उमेदवारी द्यावी. मित्रांनो, मला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की ह्यामध्ये साधारण जे काही नवीन नामनिर्देशन करण्याचे सर्वसाधारण सूचना आहेत त्या आपल्याकडे आहेत. संदीप, मी तुझ्या ऑफिसला ठेवतो, तू त्या लोकांना सगळ्यांना दाखव आणि त्याबद्दल ज्यांना ज्यांना उमेदवारी, काहींना मार्केट कमिटीचं वरच म्हणजे चेअरमन व्हाईस चेअरमनची जागा मोकळी झालेली आहे, तिथं आपल्याला नवीन निवडायचं आहे. ती 21 का काहीतरी तारीख लागली, ते पण माझ्याकडे आलं, मी त्यामध्ये बघतो. काहींनी बारामती तालुका लोकसंघाच्या बद्दल पण दिलेलं आहे. मला अनेक डायरेक्टरांनी सहाय्य करून दिलं. आज मला सवड नाही आहे, पण मी वरचा हॉल जो मोठा मी केलेला आहे मीटिंग हॉल, तिथं मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन जरा बसणार आहे आणि नंतर मी त्याच्याबद्दलचा माझा निर्णय त्या ठिकाणी घेणार आहे. काहींनी आमदार फंडातनं विकास कामं मंजूर करायचं पण दिलेलं आहे. ज्यांनी बदल्या करता, आमदार निधीतनं कामं मंजूर करण्याकरता, नोकरी करता असे पदं काही काही दिलेली आहेत. त्यांना मला एवढंच सांगायचं की आता 6 तारखेची आचारसंहिता संपेपर्यंत, फेब्रुवारीपर्यंत हे जरा तुम्ही थांबवावं लागेल. पण जिल्हा परिषदेकरता, अरे बापरे, कुणी दिलं? जिल्हा परिषद 15 मेहनत गणातून योगेश भैया जगताप यांना सह्या तर वेगळ्यांचेच काय महाराज काकांना समाधान नाही. काय करतो, त्याला नगराध्यक्ष केला, नंतर ते झाल्यानंतर कारखान्यात आला, आता जिल्हा परिषद. त्याला पुढच्या वेळेस आमदारकीच दिसते नक्की, बघा टप्प्याटप्प्याने चालली. परंतु मला अशा माझ्या वेगवेगळ्या एखादी तर काही दिलीपवासे पाटलांचा पण आमच्या तुषार पोपटरावने शिंदेने आले, ते पण ह्याच्यानंतरच होईल. आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आचारसंहिता संपल्यावर माझी तुम्हाला हे सगळ्यांची आहे तिथं. मी आता सगळ्यांची नावं घेत नाही, बघता बघता ते योगेश प्रकर्षाने दिसलं नाव घेतलं, परंतु बाकीचे म्हटलं जे आता योगेशचं घेतलं, आमचं घेतलं नाही काय. त्यामध्ये माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की याच्या संदर्भामध्ये आज 15 तारीख आहे. आज पार्टीच्या ऑफिसमध्ये तुम्ही बसलाय. जे कोणी इच्छुक असतील त्यांनी संदीपकडं अर्ज करा. मी आज दुपारी तुमच्याशी बोलून माझं आता मुंबईचं फ्लाईट आहे, विमान बोलवलेलं आहे. विमान निघालं मला जायचं कारण माझी 4 मीटिंग आहे, दुसरी 5ला आहे. मुख्यमंत्री देखील डावसला चाललेले, परकीय गुंतवणूक आणण्याच्या करता. दरवर्षी डावसला खूप मोठं सगळ्या जगातली लोक तिथं जमत असतात, त्याच्यामुळं तेही गडबडीत आहेत जरा. आणि मलाही महाराष्ट्रातले जे काही 12 जिल्हा परिषद लागणार त्याच्याबद्दलची जबाबदारी काही मी हसन मुश्रीफांच्यावर सोपवणार, काही मकरदाबा, काही असे वेगवेगळे आपले आहेत ते मंत्री त्यांच्या जिल्हा परिषदेत लागल्या नाही, त्यांना जबाबदारी तर द्यावी लागेल. त्या पद्धतीने म्हणजे आजची ती मीटिंग आहे. पण तुम्ही अर्ज करा, ज्यांना लाडक्या बहिणी असतील किंवा बांधव असतील. मी 16ला रात्री येईल उशिरा कधीतरी, 17ला मी राज्यपाल महोदयांचं स्वागत करीन. त्यांच्याबरोबर त्यांना पुन्हा पोचेपर्यंत, ते जाईपर्यंत, एअरपोर्टला सोडेपर्यंत मला त्यांच्याबरोबर थांबावं लागेल प्रोटोकॉल प्रमाणे, कारण ते राज्याचे राज्यपाल आहेत. प्रोटोकॉल प्रमाणे त्यांचे मान सगळ्यात मोठा असतो आणि आपण त्यांना निमंत्रित केलेलं आहे. आणि ते झाल्यावर 4-4:30ला गेले की मी तिथून डायरेक्ट
इथे आणि मग मी आत्ताच सांगतो, कृपा करून माझ्या ऐका. मला 3 लिस्ट दे. जिल्हा परिषद एखादा गट असेल तर त्या गटामध्ये जेवढे इच्छुक असतील तेवढ्या सदस्यांना मी आतमध्ये घेईन, मगाशी जसं नगरपालिकेला केलं तसं, आणि त्यांचे काय प्रत्येकाचं म्हणणं आहे ते मी जाणून घेईन. त्याच्यानंतर कमी संख्या असेल तर तालुका पंचायत, म्हणजे अख्खा 2 तालुका पंचायत 1 जिल्हा परिषद, संख्या जास्त असेल तर फक्त जिल्हा परिषद आणि मग 2 तालुका पंचायत, असं आपण त्या बाबतीमध्ये करू. आणि माझी तुम्हाला विनंती, 17 तारीख आपल्याला दिवस पुढं कमी राहतात. मला हे बघत पुढं पण करावं लागणार आहे, कारण आपला जिल्हा आहे. जिल्हा परिषद पुणे राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून आपल्या विचारांच्या लोकांच्या ताब्यामध्ये. मी जिथं जिथं आपले आमदार तिथं त्या आमदारांना, आज सुनील शेळके, शंकर मांडेकर, माऊली कटके हे सगळे त्या ठिकाणी मोकळे होते. त्याच्यावर ते मोकळे झाले तरी कुठली अडचण नाही. यामध्ये जर स्थानिक लोकांनी ठरवलं तर जसं महानगरपालिका आणि दोन्ही महानगरपालिकेमध्ये काहींना बरोबर घेऊन आपण पुढे जाण्याचा प्रयत्न केला, मताची विभागणी होऊ नये म्हणून. तसाही आपण त्या ठिकाणी प्रतिसाद तिकडनं आला तर आपण विचार करू, तुमच्याशी सल्लामसलत करू. त्या संदर्भामध्ये ह्या पद्धतीने पुढे जाऊ, कारण मला लवकरच त्याच्याबद्दल सांगावं लागेल. फॉर्म भरायची मुदत 21, पण 21ला फॉर्म भरायचे. मगाशी बघितलं मी, तर 16 ते 21 आणि त्याच्यात 18 तारखेला फक्त सुट्टी आहे. म्हणजे 16, 17, 19, 20, 21 5 दिवस फॉर्म भरायचे. त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही परिस्थितीत 18ला 19 पर्यंत तरी सांगावं लागेल की AB फॉर्म आणि ह्या फॉर्म भरायचा, अशा पद्धतीनं. नाही आता त्याच्यामध्ये असा, यामध्ये माळेगावला मी सांगितलंय 5-10 दरवर्षी 2 स्वीकृत आपण घेणार आहे. यावेळेस रामोजी समाजाला आणि ओपन कॅटेगरीला संधी दिली. पुढच्या वेळेस जोशी समाजाला जे बरोबर राहिले, खरोखरीच त्यांनी काम केलेलं असेल, काही माझ्याकडं अर्ज करतात आणि जे आमचे विरोधक आहेत ना त्यांचे तिथं बोर्ड लावतात, शुभेच्छा शुभेच्छा. आणि तिकडे शुभेच्छा निघतं, मला तिकडे कशाला शुभेच्छा तर शुभेच्छा. अरे ते सांगतो ना, मगाशी सांगितलं ना की ह्याच्यात बसलं पाहिजे, कुणालाही देता येत नाही. ते ग्रॅज्युएट असले पाहिजे. ते आताही आपले जे घेतले ते काय शिक्षण आहे त्यांचं, रामोशी काय डबल का कोवळे, इंजिनियर. त्याच्यावर त्या पद्धतीनं पूर्वी आम्हाला कुणी पण देता येईल. आता नियमाचं तिथं बात झालं मी काय, पण जे नियमात असतात ते आपल्या विचाराचे असावं, तेवढी माफक अपेक्षा तुमची आहे ती मला मान्य. या पद्धतीनं आपण तिथं करणार आहे. दुसरी गोष्ट, या संदर्भात मध्ये काही गोष्टी घडल्या. साधारण आपला जिल्हा मोठा असल्यामुळे हे करण्याकरता वेळ कमी होता आणि म्हणून त्या राजेंद्रला एक संधी आपण जुन्नरखेड आंबेगाव शिरू म्हणजे त्या ठिकाणची निधी साधारण 4 विधानसभा मतदारसंघाची. नंतर आपल्या विधानसभा मतदारसंघ येतात त्या ह्याला कुणाला विठ्ठल शिंदेंना मावळ, त्याच्यानंतर मुळशी, भोर आणि राजगुरू ते आता नवीन नाव आपण दिलेलं आहे. हे 2 आणि विठ्ठलराव शिंदेच्याकडं मी बारामती ठेवतो 3, म्हणजे
ती त्यांच्याकडे राहतील आणि संभाजीकडं इंदापूर दौंड पुरंदर हे फक्त आपण तात्पुरती दिलेली आहे, ही परमनंट दिलेली नाही. त्या संदर्भामध्ये त्या त्या भागात मला लगेचच जाता येणार नाही. अर्थात मी प्रत्येक जिल्ह्याला साधारण 2-2 दिवस देणार आहे. तुमच्याकडं मी छाती बिंदी असताना पण काही सभा संध्याकाळच्या इथं घेण्याची शक्यता आहे. कारण मला बाकीचं बघत बघत इथलं बघावं लागेल. तसं नगरपालिकेच्या बाबतीमध्ये मी केलं, बारामतीलाही करायचो, माळेगावलाही करायचो, परंतु इतर पण ठिकाणी आपल्याला जावं लागायचं. त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी करतोय. आता मला मी आजच मुंबईला चाललं, त्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही परिस्थितीत त्याच्यात कुणी इंटरफेअर करण्याचं कारण नाही. काही लोकांनी बऱ्याच काही गोष्टी माझ्या कानावर येतील अशा सांगितलेल्या, त्याची नोंद मी त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि दुसरं एक मी सांगतो की आता पुढं 3.5 वर्ष निवडणुका नाही. मागच्या काळामध्ये मी पैसे आणायचो, टेंडर व्हायची, त्यावेळेस थोड्या वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळे तक्रारी आलेल्या. त्या तक्रारी तथ्य आहे नाही आहे तर तुम्ही तुमच्या अंतर्मनाला विचारा. यावेळेस मी ते बंद करणार आहे. मी आत्ता पण ITIची रस्त्याचं काम बघायला गेलो, त्यावेळेस ज्याला काम मिळालेलं होतं मी त्याला पण झाडल्याने मी स्वतः डेप्युटी इंजिनियरला सांगितलं की आम्ही अप्रुव्हल केल्याशिवाय त्याला पैसे द्यायचे नाही. कारण कामं करा, तुम्ही पण करा. मी तर आधीच सांगितलं, ज्याला राजकारण करायचंय त्यांनी कॉन्ट्रॅक्टर बनवू नका, ज्यांना कॉन्ट्रॅक्टर बनायचंय त्यांनी राजकारणात येऊ नका. पण मागच्या काळामध्ये काही त्याच्या संदर्भामध्ये थोडं गैरसमज निर्माण झाले आणि त्याच्याबद्दल लोकसभेला पण त्याबद्दल बरीच टीका टिप्पणी झाली. विधानसभेला पण जेवढं सावरता येईल तेवढं आपण सावरण्याचा प्रयत्न केला. यामध्ये माझी एक विनंती, ज्याला काम करायचं आहे नुसतं पद घेऊ नका, काम करून दाखवा. भेटलं पाहिजे, गेलं पाहिजे. तिथं संधी दिल्यानंतर संदीप रोज ऑफिसला त्या ठिकाणी बसलं पाहिजे. रोज म्हणजे काही ठराविक दिवस, कारण बारामतीमध्ये बसायचं तर किंवा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार हे 4 दिवस बसावंच लागतात. कारण सोमवारी पण ग्रामीण भागातील लोक बरेच येतात, बुधवारी आपला बाजारच असतो, मंगळवार, बुधवार. बरं, मी तुम्हाला माझ्या ऑफिसचे पण लोक दिलेले, त्याच्यावरची कामं सहजासहजी माझ्या फोनची वाट न बघता होण्यासारखी आहे. ती त्यांच्याकडनं यादव किंवा मुळी त्यांच्याकडनं त्या ठिकाणी करून घ्या. आणि त्या वैद्यकीय ह्याच्याकरता पण एक जण ठेवलेला आहे. हाके तर तेच बाबा, त्याच्यात कुठं काही तक्रार असेल तर सांगा. कारण आपण त्या कामाकरता त्यांना ठेवलं, त्यांना काही मिळेल नाही तर मला करावंच लागेल ना. ह्या पद्धतीनं आपण पुढे जाऊया. पण एक तुमचा एक परिवार म्हणून तुम्ही बसलं पाहिजे, एकमेकाचा संदीप आदर केला पाहिजे. काही मुद्दा काही त्यांच्याकडे बघायचंच नाही, बोलायचंच नाही, असं करून त्या ठिकाणी चालणार नाही. आणि संस्थांची जबाबदारी ज्या ज्या बोर्डावर आहे त्यांनी वेळ दिला पाहिजे. मी आता बघतोय त्या ह्याच्यामध्ये माळेगावला आपला योगेश वेळ देतोय, नितीन चांगला वेळ देतोय, शिवराज वेळ देतोय, असे काही सहकारी बऱ्यापैकी वेळ त्या ठिकाणी देत आहे. इतरांनी पण त्या बाबतीमध्ये द्यावा. इतर ठिकाणी काय चाललंय, काय नाही, काय आपण केल्यानंतर आपल्या माळेगावमध्ये फायदा होईल. आता इथं खरेदी विक्री संघ आहे, दूध संघ आहे, मार्केट कमिटी आहे. आता सध्या मार्केट कमिटीचं शॉपिंग सेंटरचं मोठं काम चाललंय. तिथं एवढा रूम निघणार होता, ते उद्धव गावड्यांना मिळाले. ते रूम मी आपलं जे जारगणवाडीला आपण जनावरांचा बाजार करतो तिथं खूप भरावं लागतंय, तिथं आपण टाकला, त्याच्यातनं मार्केट कमिटीचे पैसे वाचवले.
किंवा आमच्या खरेदी विक्री संघाने त्यांना तर कित्येक लाख रुपये भरावे लागले असते, मुरुम टाकावं लागलं असता, तो आता पुन्हा त्यांना दिला. अशा अजून काही काम आपण करणार आहे, त्याच्यातनं संस्था चालकांनी लक्ष दिलं पाहिजे. आता सचिन आहे इथं, त्या ठिकाणी माने किंवा संजय त्या ठिकाणी आहे, कोकरे, त्या सगळ्यांना मला सांगायचं की बाबांनो, जिथं कुठं म्हणून आता आज मी गेलो ह्याच्यात पण बऱ्यापैकी मुरुमाची गरज आहे. ITI मध्ये आज आता बघितलं ते बरं झालं, लक्षात आलं. जेव्हा अशी कुठं कामं निघतील त्यावेळेस तो मुरुम पण उचलला गेला पाहिजे आणि जिथं आपल्याला लेवल करायची तिथं पण तो उपयोगी पडला पाहिजे. आता नदीचा किती घाण काढली पण सगळी वापरात आणली ना. तसंच तुमच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या करता स्टोरेज टँक बनवले, दगड निघाला, तो दगड नदीच्या पात्रात वापरला. म्हणजे ह्या पद्धतीने केलं तर पर्यावरणाचा पण समतोल साधला जातो आणि आपली बचत पण होते. आम्ही मध्ये त्याच्यामध्ये कित्येक कोटी रुपये बचत केली. देश आहे किती दगडात किती झाले, 9 कोटी रुपये दगडात बचत केली. कशाला म्हणतात 9 कोटी रुपये? ह्या ज्या गोष्टी आहेत ना, एकदम असं बघितलं म्हणून सुधारणा झाली असं नाही. त्याच्यामध्ये फार बारकाईने ज्याला प्लॅनिंग आपण म्हणतो ते प्लॅनिंग आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी करावं लागतं. त्यामुळं बारामतीच्या 7 जिल्हा परिषद जागा, सॉरी 7 म्हणलं मागा, 6 जागा आणि पंचायत समितीच्या 12 जागा, याच्याबद्दल मी स्वतः आपल्याशी खुश करून तो निर्णय घेणार आहे. फक्त 17 तारखेला एकदा 4-4:30 टेक ऑफ झाल्यावर त्या दिवशी उशिरापर्यंत मला बसावं लागेल. मी 12 वाजून 1 वाजू तुम्हालाही थांबावं लागेल. मी तर रोजच 1 वाजता झोपतोय, 5 वाजता उठतोय. मग एक दिवस तुम्ही माझ्या बरोबर चांगलं बोलून घेतो. फक्त माझ्या लाडक्या बहिणींची जरा वेगळी भेगी, तर मी करताना बहिणींचे प्रभाग मी तुला आता सांगतो, म्हणजे प्रभाग नाही, जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गट, असं कुठली बहिणी असेल की ती सर्वसाधारणपणे तिकीट मागत असेल, पण मागण्याचा तुला अधिकार आहे. पण ते प्रभाग आपण पहिले सांगू, म्हणजे त्यांच्या त्या व्यवस्थितपणे घरी जाऊन त्यांचं पाठीचं पुढचं काम त्या ठिकाणी करू शकतील असं नियोजन कर आणि सांगतानाही तसं कर. आणि मग महिला संपल्यावर जे लांबचे गट आहेत, समजा आपला सुपा आहे तर बाबा सुप्यावाल्यांना पहिलं मोकळं कर, निंबूत आहे निंबूतवाल्यांना दुसऱ्यांदा घे, महिला झाल्यावर सांगतो. मग तिसऱ्यांदा वडगाव निंबाळकरांना घे, निरावागेचकरांना घे आणि मग शेवटी पंढर माळेगाव शेवटी ठेव, सॉरी पंढर गुणवणी. तसं नाही रे बाबा सुधीर, पहिल्यांदा महिला ज्या असतील त्या घ्याच, त्या सोडल्यानंतर असं जा मुलाखतीला ते गट, म्हणजे ते त्या पद्धतीने येतील ना, ते गट होईल. आणि पाठीराखी आणू नका, तुम्ही या, तुम्हाला मी ओळखतो, मला तुम्ही ओळखताय, त्याच्यामध्ये पाठीराखी आले ते काही जणांना शिफारस वगैरे करायची असते, ते त्या ज्या व्यक्तीला पाहिजे असतं त्या व्यक्तीला माहीत नसतं की आपली ह्यांनी शिफारस केली आहे. या पद्धतीनं आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. माझी इथं हा मुळी किंवा नाही इथं आचारसंहितेचं काय, इथं बारामती शहरात आचारसंहिता नाहीये, आचारसंहिता ग्रामीण भागात. मी आता माझ्यावर पोलीस आले मग काय आचारसंहिता आहे, फारच आचारसंहिता. जिथं आता पुण्यात आणि पिंपरी चिंचवड मध्ये 29 मध्ये आचारसंहिता होती, मी आता ग्रामीणला जाईल त्यावेळेस ठीक आहे. हे त्यांना सांगायचं की उद्याच्या सगळ्यांना यादवांनी यांना ते जयदीपला, प्रमोदला, सगळ्या सहकाऱ्यांना सांगा
नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सभागृह नेता प्रतोद उपनेता वगैरे वगैरे की अशा पद्धतीचं आहे. आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे काही नवे जुने अशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये संधी देण्याचं काम करू. साधारण आपल्याला आम्ही सर्वे पण करायला दिलाय की बाबा काय साधारण कुणाचं मत आहे. अजून काय राहिले का शंका कुशंका? आणि हा दुसरे मी अजून कुणालाही सांगितलं नाही कामाला लागा म्हणून. नंतर कुणी आताच बोलवलं होतं माझं झालंय कामाला लागा, एकालाही सांगितलं नाही. माझ्यावर विश्वास ठेवा.